सामाजिक कार्यकर्त्या अलकाताई भोईटे यांनी व्यसनमुक्ती, दारूबंदी तसंच अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी आयुष्य खर्च केलंय। त्यांचं कार्य समाजासाठी आदर्शवत प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन गोकुळच्या माजी संचालिका अंजनाताई रेडेकर यांनी केलं। अलकाताई भोईटे नारीशक्ती पुरस्कार शांताबाई यादव यांना प्रदान करण्यात आला। या सोहळ्यात रेडेकर बोलत होत्या। गडिंग्लजच्या अलकाताई प्रतिष्ठानच्या वतीनं अलकाताई भोईटे नारीशक्ती पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला। अलकाताई भोईटे यांच्या सामाजिक कार्याची माहिती प्राध्यापक सुभाष कोरे यांनी दिली। अलकाताई भोईटे यांनी महिलांच्या सन्मानासाठी मोठं कार्य केलंय। त्यांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार शांताबाई यादव यांना प्रदान करण्यात आला। यादव यांनी पतीच्या मृत्यूनंतर केश कर्तनालयाचा व्यवसाय करत मुलींचं संगोपन केलं। प्रत्येक कसोटीचा त्यांनी यशस्वीपणे सामना केला। त्यामुळेच शांताबाई यादव या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या। यावेळी प्राध्यापक प्रकाश भोईटे, गुणाजी मुळीक, पांडुरंग करंबळकर, सुवर्णलता गोविलकर, उज्ज्वला दळवी, सुमन सावंत आणि उज्ज्वला कदम यांनी अलकाताई भोईटे यांच्या कार्याला उजाळा दिला। व्यसनाधीनता, दारूबंदी, महिला सक्षमीकरण आणि अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी अलकाताई भोईटे यांनी आयुष्यभर संघर्ष केल्याचं अंजनाताई रेडेकर यांनी नमूद केलं। यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश भोईटे, रागिनी भोईटे, उदय जोशी, राजेंद्र खोराटे, MD एल्लूरकर, प्रज्ञा भोईटे, अशोक मोहिते, श्रीधर भोईटे, प्राध्यापिका अश्विनी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।